एकेकाळी हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत एक सुंदर गाव होतं. त्या गावाचं नाव होतं सोनवाडी. गावात सगळे लोक साधं जीवन जगत होते. शेती, जनावरं आणि निसर्ग यावर त्यांचं आयुष्य अवलंबून होतं. त्या गावात चिनू नावाचा एक लहान पण खूप हुशार मुलगा राहत होता. चिनू खूप जिज्ञासू होता. त्याला प्रत्येक गोष्टीचं कारण जाणून घ्यायला आवडायचं. चिनू रोज सकाळी लवकर उठायचा, आईला कामात मदत करायचा आणि मग शाळेला जायचा. शाळेनंतर तो मित्रांसोबत खेळायचा. पण त्याला एक गोष्ट रोज खटकायची. गावकरी रोज सकाळी एक बकरी घेऊन जंगलाच्या दिशेने जात असत. संध्याकाळी ते रिकाम्या हाताने परत यायचे. चिनूने एक दिवस आईला विचारलं, आई, गावकरी रोज बकरी जंगलात का सोडतात? आई थोडी घाबरली. ती म्हणाली, बाळा, त्या जंगलात एक भयानक सिंह आहे. तो गावात येऊन जनावरं खात होता. मग गावकऱ्यांनी ठरवलं की रोज एक बकरी त्याला देऊ, म्हणजे तो गावात येणार नाही. चिनूला हे ऐकून खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, आई, मग आपल्याकडे बकऱ्या संपल्या तर? आणि सिंहाला रोज खायला मिळालं तर तो? हो बाळा, पण भीतीपोटी सगळे गप्प आहेत. दुसऱ्या दिवशी चिनू गावातल्या एका म्हाताऱ्या आजीकडे गेला. तो म्हणाला, आजी. चालणार. आजी उसासा टाकत म्हणाली, बाळा, आम्हाला पण माहिती नाही, पण सिंह खूप भयानक आहे. कुणी त्याच्याशी भिडायला तयार नाही. चिनू खूप विचार करू लागला. त्याला वाटलं, जर आपण काहीच केलं नाही तर रोज एक बकरी जाईल. हे थांबवायला हवं. त्या रात्री चिनू झोपला नाही. तो विचार करत राहिला. अचानक त्याला एक युक्ती सुचली. सकाळी तो सरळ गावकऱ्यांच्या बैठकीत गेला. आजची बकरी मी जंगलात घेऊन जातो. अरे काही होणार नाही, मी हुशार आहे. पण जंगल धोके आहे, मला जायलाच हवं. थांब. गावकरी घाबरले. एक माणूस म्हणाला, अरे चिनू, तू लहान आहेस, सिंह तुला खाईल. चिनू आत्मविश्वासाने म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीतरी उपाय करीन. सगळे थोडे संभ्रमात होते, पण शेवटी त्यांनी परवानगी दिली. चिनूने बकरी घेतली आणि जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात दाट झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि शांत वातावरण होतं. चिनू थोडा घाबरला होता, पण तो धाडसाने पुढे चालत राहिला. थोड्या वेळाने जोरात गर्जना ऐकू आली. गुर्र! समोर मोठा सिंह उभा होता. त्याचे डोळे लाल होते. तो म्हणाला, कौशीर का, मला खूप भूक लागली आहे. अरे बापरे, वाघ! सिंहराजा, आज मी तुझ्यासाठी खास शिकार आणली आहे. पण आधी माझ्यासोबत चल. माझ्याशी खेळ करू नकोस, मला लगेच खायला दे. सिंहराजा, दुसरा एक सिंह म्हणतो की ही शिकार त्याची आहे. तो स्वतःला जंगलाचा राजा म्हणतो. हे ऐकून सिंह संतापला. काय? दुसरा राजा? मला दाखव. चिनू त्याला हळूहळू एका जुन्या विहिरीकडे घेऊन गेला. विहिरीत पाणी भरलेलं होतं. चिनू म्हणाला, तो आत लपला आहे, बघा. सिंहाने विहिरीत डोकावलं. त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्याला वाटलं दुसरा सिंह आहे. तो जोरात गरजला. पाण्यातूनही आवाज परत आला. सिंह चिडून म्हणाला, मी तुला आत्ताच संपवतो. असं म्हणत सिंह विहिरीत उडी मारली. मोठा आवाज झाला आणि सिंह पाण्यात पडून बुडाला. चिनूने सुटकेचा श्वास घेतला. तो पटकन गावाकडे धावला. गावकऱ्यांना सगळं सांगितलं. सुरुवातीला कुणालाच विश्वास बसला नाही. सगळे जंगलात गेले. त्यांनी विहिरीत पाहिलं. सिंह खरोखरच पडलेला होता. गावकरी आनंदाने ओरडले, चिनूने गाव वाचवलं. सगळ्यांनी चिनूला खांद्यावर उचललं. गावात आनंद साजरा झाला. त्या दिवसापासून गावात पुन्हा कधीच बकरी द्यावी लागली नाही. चिनूची हुशारी सगळीकडे प्रसिद्ध झाली. लोक म्हणू लागले, धैर्य आणि बुद्धी असेल तर मोठी संकटही दूर होतात. बोध, बुद्धी आणि धैर्य वापरलं
तर मोठ्या ताकदवान शत्रूवरही विजय मिळवता येतो. मुलांनो, गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, आई-बाबांना आणि मित्रांना शेअर करा आणि हॅपी मराठी स्टोरी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन मजेदार गोष्टीसोबत.